काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी आज सांगलीत जनगणना व्हावी अशी काँग्रेसची मागणी असल्याचं सांगितलं. जनगणना करत असताना ती जातवार करावी असं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. आणि याचबरोबर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण रसातळाला गेल्याचा आरोपसुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सांगलीत आज पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलले. देश भयानक संकटामधून जातो आहे. आम्ही सगळे एक आहोत. या भयाड हल्ल्याबाबत आम्ही निषेध केला आहे. गंभीर प्रसंगाचे परिणाम होत असताच सरकार जो काही निर्णय घेईल त्याच्यामागे आम्ही उभे आहोत. व्यापारी युद्ध सुरू झालं आहे. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. त्यांनी जो निर्णय घेतला त्याला तोंड द्यावं लागणार आहे. अमेरिकेत एकतर्फी निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रचंड मोठी महागाई निर्माण होईल. जगभरात मंदीचं वातावरण निर्माण होईल. अमेरिकेच्या दबावाखाली आपलं केंद्र सरकार काम करतं का असं वाटू लागलं आहे. असं होता कामा नये. भारत सरकारने आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण केलं नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेलेली आहे. राज्य खंडखोरीचे बनले आहे. निवडणुकीत मोठी आश्वासनं दिली पण ते पूर्ण करू शकले नाहीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं सांगितलं होतं पण कर्जमाफी झाली नाही. राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. 3 पक्षातील नेत्यांचा तणाव हे भारतासाठी उपयोगी नाही. आदर्श राज्य म्हणून भारत होता पण आता राहिलेला नाही. याचे परिणाम बेरोजगार शेतकरी यांच्यावर होणार आहेत. देश श्रीमंत होतो आहे पण राज्यातील लोक गरीब होत चालले आहेत. लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न पडला आहे आणि हे सर्व भाजपने केले आहे. लोकशाहीचा बाजार झाला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. असं आहे की 2021 साली जी सार्वत्रिक जनगणना व्हायची पाहिजे होती ती कोविडमुळे झाली नाही. आणि प्रत्येक दशकाच्या शेवटी जनगणना करून बरीचशी माहिती त्यामध्ये फक्त आकडे मोजत नाहीत, लोकसंख्या मोजत नाही तर बऱ्याच गोष्टी मोजल्या जातात. ते घडलेलं नाही. म्हणून काँग्रेस पक्षाची अधिकृत मागणी की लवकरात लवकर जनगणना घ्या आणि त्यानंतर मग पुन्हा मतदारसंघाची पुनर्रचना करायची का नाही करायची बरेच त्यातले विषय गुंतलेले आहेत. पण सर्वात महत्त्वाचं की जर आपण जनगणना केली आणि त्यामध्ये लोकांच्या सामाजिक स्थितीची, आर्थिक स्थितीची, रोजगाराची, शेतकऱ्यांची परिस्थिती जर आढावा घेतला गेला तर विकास कामाची दिशा ठरवण्याकरता ते फार महत्त्व ठरतात. म्हणून काँग्रेस पक्षाची मागणी आहे की लवकरात लवकर जनगणना केली पाहिजे आणि त्या जनगणना करताना जातवार माहिती गोळा केली पाहिजे. कुणाला नोकरी आहे, कुणी IAS अधिकारी आहे का, कुणी गॅझेटेड अधिकारी आहे का, कुणी सुशिक्षित बेरोजगार आहे, ही सगळी पूर्ण गणना केली पाहिजे. अशा प्रकारे जातवार जनगणना पहिल्यांदा आमच्या सरकारनं UPA सरकारनं 2011 साली केली होती. पण काही तिथं उच्च पातळीवर निर्णय घेतला गेला की या माहितीला आता प्रकट करता येणार नाही किंवा त्यामध्ये काही दोष आहेत आणि त्यामुळे लोकांचे गैरसमज होतील. म्हणून 2011च्या जातवार जनगणनेची आकडेवारी प्रकाशित केली गेली नाही. पण त्यानंतर जे सरकार आलं त्या सरकारने ते दोष काढण्याचा प्रयत्न, पुन्हा चुका होते ते दुरुस्त करायचा प्रयत्न केला आणि मोदी सरकारने काम चालू ठेवलं आणि त्यांनी हे काम पूर्ण केलं. पण जो निर्णय UPA सरकारने घेतला होता की याचे आकडे जाहीर करणं योग्य होणार नाही, तोच निर्णय मोदी सरकारनं चालू ठेवलेला आहे. आणि जुने आकडे 2011चे जे आहेत त्याची जातवार जनगणनेची माहिती सरकारकडे आज उपलब्ध आहे. तरी आमची मागणी काय बराच वेळ झालेला आहे, 11 पासून आत्तापर्यंत. नव्यानं मागणी करा. आणि मला वाटतं मी काय ऐकलं नाही पण तुम्ही सांगता त्याप्रमाणे केंद्र सरकारने तशा प्रकारचा निर्णय घेतला, त्याचं स्वागत आहे. की आम्ही शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करू आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली कर्ज वेळेत भरली नाहीत. आणि अलीकडं रिपोर्ट आलेला आहे की आता जरी कर्जमाफी होणार नाही, तुम्ही कर्ज भरा असं जरी शेतकऱ्यांनी सांगितलं तर आता ते शक्य नाही आहे. आणि त्यामुळं राज्यातल्या विविध बँकेचे 40,000 कोटी रुपये परत येणार नाहीत. लाडक्या बहिणीचं असं झालं, 2100 रुपयाचं आश्वासन दिलं होतं पण ते काही देता आलेलं नाही. आणि ते एकंदरीत जी उधळपट्टी झाली त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था खूप अडचणीत आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.